वंचित बहुजन आघाडी हे नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीची जय्यत तयारी करत आहे। नांदेडमध्ये उत्तर आणि दक्षिणमध्ये मतदारांनी आणि सर्व धर्मजातीच्या मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे। लोकांना परिवर्तनाची अपेक्षा आहे। नांदेड जिल्ह्याला एका कुटुंबाच्या घराणेशाहीच्या गुलामगिरीतून मोकळं करण्याची संधी आता चालून आलेली आहे आणि ते करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून लोकांना अपेक्षा आहे। 5 वर्ष सातत्याने लोकांच्या मुद्द्यावर आंदोलन करून उपोषण करून मोर्चे काढून लढणारा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी, पण फक्त रस्त्यापुरतं जमणार नाही। येणाऱ्या काळामध्ये बुलडोजर कल्चर आहे, जन्म प्रमाणपत्र आहे, SIR सारखे संकट आहे। त्यावेळेला आमचे प्रतिनिधी सभागृहामध्ये राहिले तर ते समाज घटकांसाठी लढतील आणि लढाऊ प्रतिनिधी महानगरपालिकेत पाठवण्याची जय्यत तयारी वंचित बहुजन आघाडीने केली। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज येऊन सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी ठोकशाहीची गरज पडली तर ठोकशाही करा, पण लोकशाही वाचवा हा संकेत आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे। सर, आज जे ओमप्रकाश पोकरना आले होते युतीचा प्रस्ताव घेऊन, तर NCP अजित पवार सोबत युती करणार का आपण? हे बघा, पहिली गोष्ट तर ओमसेठ पोकरना हे जुने कार्यकर्ते आहेत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं अर्धा जिल्हा तुम्हाला बाळासाहेबांचा कार्यकर्ता आढळून येईल। भारिपचं खूप मोठं गड नांदेड राहिलेलं आहे आंबेडकरवादी चळवळीचं। ते स्वतः बाळासाहेबांसोबत आधी काम केलेले आहेत आणि त्यामुळे बाळासाहेब आले ते प्रेसच्या माध्यमातून कळाल्यावर ते थेट विसावा हॉटेलला बाळासाहेबाला येऊन शाल घालून सत्कार बाळासाहेबांचा केला आणि जेव्हा चर्चा झाली काय होतंय तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की अशोक चव्हाण काँग्रेसची वंचित सोबत युती होऊ देणार नाही। आम्ही म्हणलो आम्हाला काँग्रेसकडून अपेक्षा आहेत आणि अनेक जण अशोक चव्हाणचे रिमोटवर चालणारे सोडून गेलेत, जे 4-2 राहिलेत तेही सोडून जातील आणि काँग्रेस आमच्यासोबत आघाडी करेल या पद्धतीचा आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे। ते म्हणले की करत नाही, तुम्हाला अशोक चव्हाणाच्या भाजपच्या त्या धोरणाच्या विरोधात घराण्याच्या विरोधात लढायचं तर आम्ही सोबती होऊ। त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिला, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। आता काँग्रेस जर सोबत येत नसेल तर ज्या पद्धतीनं नांदेडमध्ये तुम्ही बघितलं भाजपावाल्यांनी मजपा काढली, म्हणजे भाजपाची मजपा म्हणजे काय तर मराठवाडा जनहित पार्टी कुठली अलिबा पार्टी आहे? अशोक चव्हाणाच्या घरामध्ये बनलेली पार्टी आहे। म्हणजे जे मुसलमानांचे बौद्धांचे आणि सेक्युलर OBC आणि हिंदूंचे मतदान भाजपच्या कमळाला RSSच्या टिकिंगला भेटत नाही, ते मतदान चोरून घ्यायचे। खरे वोट चोर तर हेच आहेत, खरे वोट चोर तर हेच आहेत। अशोक चव्हाण वोट चोरलेत मजपाच्या नावानं, निवडून आल्यावर मजपा भाजपाला पाठिंबा द्यायला। या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोबत्याच्या सहकार्याने हरवण्याचं काम अशोक चव्हाणांनी केलेलं आहे। अशा वेळेला अशोक चव्हाणाच्या धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढणार। हमारा हथियार क्या होना चाहिए, ये हम नहीं, हमारा दुश्मन तय करेगा। वो हाथ से आएगा हम हाथ से जाएंगे, वो लात से आएगा तो हम लात से जाएंगे। जो तरीका हमारा विरोधक अपनाएगा उसको, उसकी रणनीति को, उसके षड्यंत्रों को मिटाने के लिए हम उसी प्रकार का षड्यंत्रों को तोड़ने का ठोस जवाब भी हमको देना पड़ेगा।